यांना जर पोषक दूध मिळालं तरच ते त्यांचं भवितव्य पुढे घडणार आहे। या भावनेतून आम्ही या ठिकाणी हा प्रयोग दाखवला महाराष्ट्राला की कशा पद्धतीनं भेसळ माफिया राज्यामध्ये कार्यरत आहे। तुम्ही एक आरोप केला की ज्या गायींच्या आणि म्हशींच्या दुधामध्ये होत आहे। हे बघा दूध कसं आहे बघा, फेस म्हशीच्या कासतनं आता काढल्यासारखं आहे बघा, तुमच्या समोरच तयार केलंय दूध हे। तुम्ही काय डाऊट वाटतोय का तुम्हाला? गोपीचंदजी, तुम्ही जे हे आता सांगताय की गायीचे जे सुट्ट दूध विकलं जातं असे अनेक गोटे मुंबईत सुद्धा आहेत आणि एकदा आणि आता तपासणी होणार आहे का? तुम्ही एफडीएकडे मागणी करणार आहात का? थांबा थांबा थांबा, हे बघा गोपीचंदजी, तुम्ही एफडीएकडे आणि याची फॅट आणि एसएनएफ सेम लागतोय बरं का। म्हणजे आता आम्ही मशीनात येऊन घेऊ शकलो नाही, सेम फॅट एसएनएफ पण तसाच म्हशीच्या दुधाचा। गाईचं म्हैस करणे, पाण्याचं दूध करणे, केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल, बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात। युरिया आम्ही शेताला टाकतो, युरिया तो ह्या दुधात भेसळ केली जाते, त्याचं प्रमाण आहे। हे आम्हाला इस्लामपूरमध्ये मिळालंय, तिथं मोठी एक दूध डेअरी आहे मोठ्या पोटाऱ्याची। राजकारण म्हणून मी बोलत नाही, इकडं दिखावे खूप वेगळे आहेत, दिसायला एकदम भारी आम्ही अरे तुम्ही काय करताय? हे दूध संघवाले शेतकरी दुधात भेसळ करत नाही, कधी तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच, ते सुद्धा तिथं लगेच मशीनवरती दिसतं, तो भेसळ करत नाही। हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत आणि त्यामुळे ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकांशी खेळतायत। आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत, भेसळीच्या बाबतीतला कडक मधला कडक कायदा तयार करावा आणि हे जे सगळे मोठे डेअरीवाले लोक आहेत, 1,00,000 लिटर 2,00,000 लिटर 3,00,000 लिटर 5,00,000, अरे कुठनं आलं हे? 1,00,000 लिटर गोळा झाला का 3,00,000 करते ते। आता जो मी दुसऱ्यांदा प्रयोग केला ते 1 लिटरचं 10 लिटर होते। आता तुम्ही सांगा 1 लिटरचं 10 लिटर झाल्यानंतर त्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला कसं काय दर मिळेल? तो तिकडे आंदोलन करतोय, सगळे सरकारच्या नावानं मग ओरडतायत की दुधाला दर काय मिळत नाही। हे जर भेसळ थांबली आमच्या दुधाचा दर दुप्पट तिप्पट होईल ना शेतकऱ्यांचा, आणि म्हणून आम्ही हे सगळ्या लोकांच्या समोर येण्याची आवश्यकता आहे। आता मला काय काय लोक बोलले, अरे तुम्ही कशाला असं करताय दुधाचा धंदा? अरे मग इथं मुंबईमध्ये राहणारी, पुण्यात राहणारी, शहरात राहणारी